जर आम्ही जे सांगितलं ते नीट आपण ऐकलं आणि काय घडलंय बघितलं तर आपल्या लक्षात येईल. NDRFच्या निकषाप्रमाणे पैसे दिले, त्याच्यासोबत 10,000 रुपये वेगळे दिले आणि त्याच्यासोबत खरडून गेलेल्या जमिनीकरता वेगळे दिले, विहिरीकरता वेगळे दिले. असे सगळे पैसे जर तुम्ही बघितले तर जो पहिला शेतकरी आहे म्हणजे कोरडवाहूचा, त्या कोरडवाहूच्या शेतकऱ्याला 8,500 रुपये प्लस 10,000 रुपये आहेत आणि मग खरडून गेल्याचे वेगळे आहेत. त्याच्यावरचा जो शेतकरी आहे बागायती त्याला 22,000 प्लस 10,000 आहेत म्हणजे 32,000 आहेत त्याला. आणि मधला जो हंगामी बागायती आहे त्याला 17,500 आणि 10,000 असे 27,000 आहेत. तसे दिले. खरं म्हणजे लोकशाहीवर बोलण्याचा त्यांना अधिकारच राहिलेला नाही. याचं कारण भारताच्या संविधानाने तयार केलेल्या एकाही संस्थेवर त्यांचा विश्वास नाही. त्यांना न्यायालय मान्य नाही, त्यांना निवडणूक आयोग मान्य नाही, त्यांना RBI मान्य नाही, त्यांना विधानमंडळ मान्य नाही, त्यांना विधानमंडळाचे पीठासीन अधिकारी मान्य नाहीत, त्यांना CAG मान्य नाही. त्यामुळे भारतीय संविधानावर त्यांचा विश्वास नाही, संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर त्यांचा विश्वास नाही. त्यामुळे त्यांनी संविधानावर बोलणं हे हास्यास्पद आहे. अरे पहिला बँकवाल्यांनी जर मागच्या वर्ष 3 महत्वाची बिलं जी पेंडिंग आहेत, शक्ती कायदा असेल किंवा लोकायुक्त कायदा असेल, लोकपाल कायदा असेल किंवा पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट असेल, त्यांची स्थिती काय आहे सध्या? याच्यामध्ये शक्ती